कार्यक्रम भजन आहे. आज नामदेव आपले एकनाथ आपले संत ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर आपण भजनाचा उपयोग करू. नाट्यगीत आहेत, ते आहेत, बरेच उपक्रम आहेत. तुम्ही स्वतः तुम्हाला उपक्रम भेटतील. टी व्हीवर सुद्धा पाहतो आपण. पुण्या मुंबईसारखे सांस्कृतिक कार्यक्रम करतात. वाद्य किती वाद्यवाद्याचे किती प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत. अशा डीजेच्या मागे लागू नका. आणि आपल्या गावामध्ये जसे आता उपक्रम आले, साहेब लोकांना सुद्धा आनंद होते. ते आपल्या 10 ठिकाणी उल्लेख करतील की कुंडलवाडीमध्ये एकही गणेश मंडळाने डीजे वापरलेला नाही. आदर्श गाव आहे. अशा आपल्याला तोंडाला बोलून नाही तर कृतीतून दाखवावं लागणार आहे मित्र. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी परंपरागत पद्धतीच्या वाद्यांचा वापर करून सांस्कृतिक कार्यक्रम. आणि आताच काही मंडळाच्या लोकांनी सांगितलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये की आमच्या सदस्य कोणीही पिणार नाही. जो कोणी पिल त्याला तुम्ही पोलिसाला हवाली करा. तुमच्या मंडळात एकालाही पिलेल्या व्यक्तीला येऊ देऊ नका. मला तुम्हाला विनंती आहे. तर आपलं पुढे चालून असं हे जे पिढीस जे कृत्य चाललेत ते सर्व बंद होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलून परत तुमचे आभार मानतो. तुम्हाला जे राष्ट्रप्रेमी तयार करणारे कारखाना म्हणतो तुमचं गणेश मंडळ, ते आता माझ्यासोबत आहेत. ते बरेचसे संघाचे या गणेश मंडळाचे सदस्य आहेत. ह्याचा मला खूप आनंद वाटते. आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. भक्ती गणेश मंडळ म्हणजे राष्ट्रप्रेमी व्यक्ती, नागरिक त्यांनी मांडलेले आहेत. अनेक समस्यांची उकलही केली आहे. असे मुकेशजी जोशी यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर मला आहे पत्रकार संघाचे